खूप हालापेष्टा सहन कराव्या लागल्या तो दोघींना. खूप हालाकीचे दिवस होते त्यांचे. मनोरमा आजी एकटीच होती जेव्हा गाव सोडून गेली. त्यानंतर तिने इंद्राणी आत्यांना जन्म दिला. खूप वाईट परिस्थितीत वाढल्यात इंद्राणी आत्या. एकटेपणा, वेदना, फसवणूक, सगळी दुःख घेऊन जगल्या आहेत त्या दोघी. आणि ही सगळी दुःख, या सगळ्या वेदना मला आज दिसत होत्या इंद्राणीताईंच्या डोळ्यात. साहेब, मी तुम्हाला म्हणाले होते ना, इंद्राणी आत्यांच्या डोळ्यात मला डोह दिसतो. आज मी उतरले त्या डोहात आणि त्या डोहाच्या तळाशी केल्यावर असं वाटलं की असं आयुष्य कोणालाच नको मिळवते. खूप खूप सहन केलंय हो त्यांनी. नेत्रा, मला तर असं वाटतं की हात जोडून पाय धरून माफी मागावी तिची, तिला सॉरी म्हणावं. आजोबांबद्दल काही बोलणं झालं? माझी हिंमतच नाही झाली हे सगळं ऐकल्यानंतर त्याबद्दल काही बोलायची. मग आता काय करायचं? मी ना ब्लँक झालो. काय करायचं अशा सिच्युएशन मध्ये? साहेब, इंद्राणी आत्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांना आजोबांचा राग घेणं, सूड घ्यावा असं वाटणं, हे त्यांच्या दृष्टीने कितीही बरोबर असलं तरी आपण आजोबांचं रक्षण करायचं. आपण त्यांना काही होऊ द्यायचं नाही. काय झालं? कुणाला ओरडताय? अगं दुसरं कोण? नेत्राच. बघ ना कशी वागते ती, अजिबात ऐकत नाहीये. नेत्रा, मी तुला हात जोडते, तू इथं येऊ नकोस. आई शांत व्हा, शांत व्हा. आजी, असं नका ना करू प्लीज. तू गप्प बस का फाल्गुनी. एक मिनिट, सगळ्यांनी शांत व्हा. बाबांना त्रास होतोय. नेत्रा, तू मला सांग काय झालं? तुम्ही म्हणाला होता ना आजोबांजवळ 24 तास एक नर्स थांबेल, त्यांना कधीच एकटा नाही सोडायचं. तर मी इथे होते तेव्हा मी यांना बाहेर पाहिलं, म्हणून मग मी आत आले. मीच सांगितलं होतं तिला बाहेर जायला. इंद्राणी यांच्या हाताला धागा बांधत होती. आजी, पण आजोबांजवळ असायला हवं ना कोणीतरी. इंद्राणी होती की, मग हिने कशाला यायला पाहिजे होतं? आणि इंद्राणी जे करते ना ते यांच्या भल्यासाठीच करते ना, मग ही का अडवणूक करते? आजी तू प्लीज थोडी शांत हो, थोडं समजून घे. मला काहीही समजून घ्यायचं नाहीये. आजी प्लीज शांत हो ना, आणि ऐक ना. मला काहीही ऐकायचं नाही. आता फक्त इंद्राणी इथे थांबेल. आजी, पण नेत्राचं खरंच काही चुकत नाहीये ग. मी काय म्हणतो, आपण 2 मिनिटं बाहेर जाऊन बोलूया का प्लीज? माझं कोणाला ऐकायचं नसेल ना, तर मलाही कोणाचंही ऐकायचं नाही. आजी, मी हात जोडते तुमच्या समोर. आपण थांबवूया का हे सगळं? आजोबांना खूप त्रास होत असेल. मग आधी तू थांबवूया ना त्रास द्यायचा. आपण बाहेर जाऊन बोलूया का? खरंच त्यांना त्रास होत असेल. बस झालं, पुरे झालं. आता सगळ्यांनी बाहेर जायचंय. इंद्राणी, तू इथे थांब. आणि यापुढे कोणीही काहीही बोलणार नाहीये. आजी, आधी तुम्ही तुमचं काय ते ठरवून घ्या.
झालं तेवढं पुरे झालं ना ग आता. तुला हे मान्यच करावं लागेल. त्या दिवशी त्या रात्री नेत्रा इथे आली नसती तर बाबांना हार्ट अटॅक येतोय आपल्याला कळलंच नसतं. तिथे आली नसती तर खूप मोठा अनर्थ झाला असता. नेत्राने आपल्यासाठी काय काय केलंय याचा पाढा असंख्य वेळा वाचून झाला आहे. पण तू का समजून घेत नाहीयेस? आणि तूच मागे म्हणाली होतीस ना, नेत्रामुळे हे घर बदललंय, घराला घर पण आलंय. मग आता असं काय झालंय? आई मला सांग, तू म्हणालीस म्हणून आपण असं ठरवलं होतं की नेत्रा या रूम मध्ये येणार नाही आणि म्हणून या नर्सेस आणून ठेवल्या होत्या आपण. मग असं असताना या नर्सला रूमच्या बाहेर काढून इंद्राणीला या रूम मध्ये थांबवण्यात काय अर्थ आहे? हे बघ, आत्ता कुठे बाबांची तब्येत आता बरी होते. मला हे बोलतानाही कसं तरी वाटतंय, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. बाबांचं रक्षण करण्याच्या या विचित्र प्रयत्नात तू काहीतरी अनर्थ करून बसशील का? आई, आई प्लीज तू रडू नकोस का. पण डोळे बंद ठेवून एखाद्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून परिस्थिती बघ ना. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आता पुढचे काही दिवस बाबांची काळजी फक्त आपण घेऊ. नेत्रा इथे येणार नाही तर कोणीच इथे येणार नाही हे ठरवून टाकू आपण. शेखर, मला मान्य आहे यांची तब्येत आता सुधारते, पण मी त्यांची बायको आहे रे. इतक्या वर्षाचा संसार आहे आमचा. अर्ध्याहून जास्त वर्ष ते बोलू सुद्धा शकले नाहीयेत. पण आता औषधाने त्यांचं शरीर बरं होत असलं ना तरी मला जाणवतंय त्यांच्या मनात काहीतरी आहे. क्षणाला ते अस्वस्थ होतात. मी समजून घ्यायचा खूप प्रयत्न करते रे, पण मला कळत नाहीये की असं काय आहे की ज्यामुळे यांचं मन खातंय, ते अस्वस्थ होत आहेत. आई, असं काही नाही आहे. माफ कर आई, आज मी नाही मारू शकले त्याला, पण लवकरात लवकर तुझ्या गुन्हेगाराला मी शिक्षा देईनच. आत येऊ? नेत्रा आणि इंद्राणी मिळून काय करतात ते कळायला काहीच मार्ग नाही, पण काय चाललंय ते शोधावंच लागेल. नाहीतर वरदान असले या दोघी मला फार महागात पडतील. फक्त इंद्राणी म्हणतेय म्हणून म्हाताऱ्याचा जीव घेऊन नाही जमायचं. म्हाताऱ्याच्या मृत्यूचं खापर नेत्रावरच फुटेल असं काहीतरी करायला हवं. पण ही इंद्राणी मूर्खपणा करतेय. दिवसा डोळ्या म्हाताऱ्याला मारायला गेली. चुकून पकडली गेली असती तर कशावरून माझं नाव घेतलं नसतं हिने.
नाही नाही, काहीतरी करायलाच लागेल. आत्ताच बोलते इंद्राणीशी. उघड झालंय. नेत्रा त्याच्या दरवाजा बाहेर पहारा देऊ नये. मी बघते काय करायचं ते. सॉरी, तुलाच काय सांगते मी. तुला तर सगळं माहीतच असणार ना. तुम्ही दोघी बोलता ना एकमेकींशी. रात्री मेसेज कशाला केला होतास ते सांग. म्हाताऱ्यापासून लांब राहायचं. काय? म्हाताऱ्याला तू काही करणार नाहीयेस. संधी मिळो न मिळो, जे काही करायचं ना ते मी करेन, तू काही करणार नाहीस. अगं पण बस, गप्प बसायचं. तू काहीच करायचं नाहीयेस आता. आता जे काही करायचं ते मी करेन आणि मी ठरवेन. कळतंय तुला? आणि जर का आतताईपणा केलास तर ही रुपाली म्हात्रे म्हाताऱ्याची ढाल बनवून समोर राहील त्याच्या. मग रडत बसशील. तुला काय वाटलं ग? तू मला धमकी दिली आहेस, माझं भांड फोडशील असं सांगितलंयस म्हणून तुझी कामं करते मी? असं नाहीये. मी तुझी कामं करते कारण त्याच्यात माझाही फायदा आहे. त्यामुळे तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरले असा गैरसमज करूनच घेऊ नकोस. ही रुपाली म्हात्रे कुणाला घाबरत नाही. अशा पोकळ धमक्यांना घाबरत बसले असते ना तर एव्हाना रस्त्यावर आले असते मी. तुला म्हातारा जिवंत नकोय ना? मरेल म्हातारा मरेल, पण मी ठरवेन तसा आणि मी ठरवेन तेव्हाच मरेल. तुझ्या कामाबरोबर माझंही काम व्हायला हवं. म्हणजेच म्हातारा मरेल पण त्याचं खापर मात्र नेत्रावर फुटेल. आणि यावर बोलणं झालंय आपलं. आणि तू त्या नेत्राच्या बोलण्यात अडकू नकोस. गोड बोलून कधी गळा कापेल ना कळणार सुद्धा नाही. आता काहीही करायचं असेल तर एक गोष्ट विचारात घेऊन कर की म्हाताऱ्याच्या मरणाचं खापर नेत्रावर कसं फोडता येईल. बाकीचं ठरवूच आपण. पण बरं होऊ शकते ना? आत्या असू द्या ना, नेत्रा देईल तुम्हाला कॉफी. जेव्हा माझ्या आईला आणि मला गरज होती तेव्हा कुठे होती ही नाती? नकोयत मला ही नाती. जर मी ह्या नात्यांमध्ये अडकले तर माझ्या आईच्या गुन्हेगाराला मी कधीच शिक्षा देऊ शकणार नाही. नकोयत मला ही नाती. नाती घात करतात. काय चाललंय? काही नाही, चहा करत होते. अगं मी दिला असता करू. नाही, आजींना पण हवाच होता ना, मग त्या म्हणाल्या तूच कर म्हणून आले. काही लागलं तर सांगत जा मला. हो. पुण्याची का ग तू? नाही, नगरची. काही दिवसांपूर्वीच आले इथे पुण्यात कामासाठी. कोण कोण असतं घरी? मी, नवरा आणि 2 मुलं. 2 मुलं? हो, एक बालवाडीत आणि दुसरा 4थीत. शिकव त्यांना व्यवस्थित. शिक्षण खूप महत्वाचं आहे. हो. नवरा काय करतो? गावी त्यांचं छोटंसं गॅरेज आहे. अशोक नाव आहे ना? गॅरेज पण नीट चालत नाही.
15 लाखाचं कर्ज आहे. हो, पण तुम्हाला कसं माहित? नाही, मला कसं माहित हा मुद्दाच नाहीये. काळजी वाटते ना, कसं फेडणार एवढं 15 लाखाचं कर्ज? म्हणजे तुझ्या एकटीच्या पगारावर मुलांची शिक्षणं, घरातला खर्च आणि शिवाय हे 15 लाखाचं कर्ज. काळजी घे बाई, कारण माहितीये ना, कर्ज नाही फेडता आली म्हणून आत्महत्या करतात लोक. भीती वाटते. तू काही असेल तर मला सांग, मी तुला मदत करू शकते. मी तुला 15 लाख रुपये देऊ शकते आणि ते परतही नाही घेणार मी, खरंच. फक्त त्यासाठी एक छोटंसं अगदीच बेसिक असं काम करावं लागेल, इतकंच. काय करावं लागेल? तू घे शांतपणे चहा. हो. गौरीताई आहेत का आजोबांजवळ? नाही, गेल्या त्या. मग आजोबांजवळ कोण आहे? आजी आहे. ताई, आजी असल्या तरी तुम्ही थांबत जा आजोबांजवळ. त्यांना एकटं नका सोडू. मी चहा घेते आणि निघते. मी आणते चहा. तुम्ही जा, आजोबांकडे थांबा. चहा झाला की मी हाक मारते ना, तुम्ही जा. म्हणजे तिने? हो आबा. मनोरमा आजी बाबोशीतून बाहेर पडल्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय झालं, इंद्राणी आत्यांना त्यांनी कसं वाढवलं, त्यांचा कसा मृत्यू झाला, सगळं सांगितलं त्यांनी मला. खरंच कल्पना सुद्धा करवत नाही ग. काय हाल झाले असतील माझ्या मनोरमा ताईचे. डोक्यावर छप्पर नाही, सोबतीला कोणी आपलं माणूस नाही, त्यात उराशी छोटी इंद्राणी. काय झालं असेल तिचं? हो आबा, खूप भोगलंय हो त्यांनी. खूप खूप खडतर प्रवास होता त्यांचा. नियतीच्या मनात होतं ना बाळा, तेच घडलं. बघ ना, मी सुद्धा तिला नाही शोधू शकलो ग. आणि आता इंद्राणी तुझ्या आयुष्यात आली आहे. अगदी तू राहतेस त्याच घरात आली बघ ती. आबा, इंद्राणी आत्या या घरात सूड घ्यायला आल्यात. सूड? हो. त्यांना माहितीये की मनोरमा आजीला फसवणारी व्यक्ती आजोबा होते. त्यांना आजोबांचा जीव घ्यायचा आहे म्हणून त्या या घरात आल्यात. त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेत, पण देवी याच्या कृपेने त्यांना यश नाही मिळालं. पण तुम्ही काळजी नका करू, आता परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की मला आजोबांच्या मृत्यूचा संकेत आला, पण तरीही अजूनपर्यंत आजोबांना काही झालं नाहीये. ते सुरक्षित आहेत. कदाचित देवी आईला मला काहीतरी सांगायचंय. कदाचित आजोबांचा जीव वाचू शकतो हे सांगायचा प्रयत्न करते देवी आई मला. बाळा, पण या सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला काही झालं तर? आबा, मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि यामध्ये मला तुमची मदत सुद्धा लागणार आहे. हा, बोल ना बाळा. तुम्हाला कदाचित इथे यावं सुद्धा लागेल, पण सध्या मला तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. तुम्हाला आठवत आहे का, बघा ना, मनोरमा आजीला खायला काय आवडायचं? खायला ना? हा बाळा, तिला खायला ना शेवग्याच्या शेंगांची आमटी खूप आवडायची. बरं. आणि आवडता रंग? आवडता रंग? हा, मातकट, मातीचा रंग असतो ना, तो खूप आवडायचा तिला. मला आठवतंय ना, एकदा तिने स्वतःच तो मातकट रंग कसा तरी तयार केला आणि घराच्या सगळ्या भिंतींना लावला होता. आणि हो, तिला ना तो मातीचा गंध पण खूप आवडायचा आहे ग. पहिला पाऊस पडल्यावर तो मातीचा गंध येतो ना, त्यांनी ती अक्षरशः वेडी व्हायची ग ती. हो. काय झालं मनीषा? ते अगं, कशाला बेल वाजवलीस तू? मी बाबांना बघायला आले होते.
घाबरवलं उगाच सगळ्यांना. ते अद्वैत सर म्हणाले होते. हो मी जाणारच आहे, नाही थांबते मी इथे. आई आहेत ना आता. मनीषा ताई, आजोबा ठीक आहेत ना? हो. औषध दिलं तुम्ही त्यांना? हो. मी आहे इथे. आई मी खरं तर तुम्हालाच सांगायला आले होते की मी आज जरा ती माझी मैत्रीण आहे ना रीमा, तिच्याकडे जाऊन येईन ना. का ग? तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आई. गुबे, कर्जबाजारी झाला होता, म्हणजे ते कर्ज फेडूच शकले नाहीत, आत्महत्या केली. मला खरंच कळत नाही या लोकांचं. आपल्या पाठी बायका पोरं आहेत, त्यांचा विचारच नाही करत. असो, मी जाऊन येईन आज दिवसभरात तिच्याकडे. ये. हं? येते. तुम्हाला पण आवडते ना शेवग्याच्या शेंगांची आमटी? माझी आजी ना खूप छान बनवायची आमटी. पण तुम्हाला कशी आवडते, म्हणजे चिंच घालून की आमसूल घालून? चिंच. काय आचारीबाई, दुपारच्या स्वयंपाकाचं झालं, तर रात्रीचं काय भेटे? हा नाही, तू स्वयंपाकाच्या ऑर्डर वगैरे घेतच माहित नव्हतं मला. सांगायचं तरी ना. काय चाललंय? मी तर अशी बोलत नाही असं सांगतेस मला. हिच्याबरोबर स्वयंपाक करतेस, गप्पा मारतेस, म्हणजे साठलोटं आहे ना तुमचं. मला एकदा तू सांगून टाक की मला नक्की काय समजतेस तू. उगाच गैरसमज करून. बस, माझ्या हातापाया पडतेस, डोळ्यात पाणी आणून गयावया करतेस. आता फसणार नाहीये मी तुझ्या या सगळ्या नाटकाला. नेत्रा, खरंच इंद्राणी आत्यांनी आमटी केली? हो. बरं, आणखी काही बोलणं झालं तुमच्यात? नाही, आणखी काही बोलणं नाही झालं. पण साहेब, मला खरंच असं वाटतंय की आपण जो विचार करतोय ना तो अगदी योग्य आहे. म्हणजे इंद्राणी आत्यांच्या जखमांवरचं औषध नाती आणि जिव्हाळा हेच आहे. नेत्रा, पण एवढी वर्ष एकटी राहिली ती. तुला खरंच वाटतं या आत्ता भेटलेल्या नात्यांमुळे तिला काही फरक पडेल? बरोबर आहे तुमचं. बरीच वर्ष त्या एकट्याच राहिल्यात. पण साहेब, तरी प्रत्येकाला नात्यांची गरज असतेच ना. प्रत्येकाला ती एक हक्काची व्यक्ती हवी असते, जिला गरजेच्या वेळेला आपण हाक मारू शकू, जिच्या समोर आपण आपलं मन मोकळं करू शकू. आणि मला मान्य आहे, इंद्राणी आत्यांसाठी आता जरी प्रत्येक नातं विषासमान असलं तरी तरी त्यांच्या जखमांवरचं औषध नाती हेच आहे. आय रिअली विश नेत्रा, हे सगळं तुला हवंय तसंच व्हावं. होईल, तसंच होईल. पण साहेब, बाबांनी जे ठरवलंय इंद्राणी आत्यांबद्दल, त्याचं काय झालं पुढे? नेत्रा, ऍक्च्युली मी बाबांना डिरेक्टली नाही असं नाही म्हणू शकत. म्हणूनच हे काम मी माझ्याकडे घेतलंय, जेणेकरून मी थोडा वेळ काढू शकेन. तुमच्याकडे? म्हणजे मग तुम्ही? नेत्रा, मी मला शक्य आहे तेवढ्या गोष्टी पुढे ढकलत राहीन. कारण ही गोष्ट एकदा आपल्या हाताबाहेर गेली की मग सगळंच अवघड होऊन बसेल. साहेब, एकदा बाबांशी बोलून बघायचं का? त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचा आपण. नाही, मला नाही वाटत नेत्रा बाबा आपलं ऐकतील. कारण बाबा खूप फर्म आहेत यावेळी त्यांच्या डिसिजनवर.
ठीक आहे साहेब, पण तुम्हाला जमेल तितका वेळ काढा. मला खात्री आहे इंद्राणी आत्यांचं मन नक्की बदलेल. तुझी इच्छा आहे ना नेत्रा, तसंच होईल. साहेब, तुम्ही जाऊन झोपा ना, मी आहे इथे. कॉफी आणू तुमच्यासाठी? नाही, नको. साहेब, बाबांनी जर त्या माणसांची इंद्राणी आत्यांबद्दल बोलणं केलं असेल तर मग आपण काय करायचं? नेत्रा, बोलणं झालं असेल तर काय करायचंय मलाही नाही माहिती. आणि मला खरंच कळत नाहीये मी कसं थांबवू त्यांना. आता जेवताना मी विचारलं त्यांना, तोपर्यंत काही बोलणं नव्हतं झालं. कदाचित उद्या सकाळीच बोलतील ते. मग आता? मित्र, मी उद्या सकाळीच बोलतो बाबांबरोबर. पण मला कळत नाहीये मी काय बोलू त्यांच्याशी. कारण त्यांच्या दृष्टीने ते जे करतात तेच बरोबर आहे. ते हे सगळं आजोबांसाठी करतात आणि माझ्याकडे एकही कारण नाहीये ज्यामुळे मी त्यांना थांबवू शकतो. किती मोठा पेच निर्माण झालाय ना. असं वाटतं आपण अशा वाटेवरून चाललोय जिच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. जरा जरी इकडे तिकडे झालं तर ऍक्च्युली साहेब तरी हालचाल करावीच लागेल. मला सांगा, आपण आता बाबांची नाही बोलू शकत नाही याविषयी. मग मला असं वाटतं इंद्राणी आत्यांची थेट बोलायची वेळ आली आहे. चालेल, आत्ताच बोलूयात का? तू बघतेस का जागा आहेत का ते? नाही नाही नाही, आता नको. हा विषय त्यांच्यासाठी खूप नाजूक आहे. आता आपण असे अचानक गेलो आणि त्यांना राग येऊ शकतो, त्या चिडतील. बरोबर आहे तुझं, आता लगेच नको. मी असं करते, मी उद्या त्यांच्याशी बोलते. देवी आईच्या कृपेने जर त्यांनी आजोबांना अभय दिलं, मनातली सोडाची भावना काढून टाकली तर सगळंच नीट होईल ना. साहेब, पण मी इंद्राणी आत्यांशी बोलण्याआधी बाबांनी जर काही केलं तर? नेत्र, असं काही होणार नाही. मी उद्या सकाळीच बोलतो बाबांबरोबर. इंद्राणी आत्या, इंद्राणी आत्यांचं काय? आता रुपालीबाई साहेब पण म्हणत होत्या की त्यांचा फोन लागत नाहीये आणि त्या सकाळपासून घरी सुद्धा नाहीये. नक्की काय झालंय? कोणीतरी सांगा ना, नक्की काय झालंय? मी सांगतो नेत्रा, पण तू शांतपणे ऐक. इंद्राणी तुझी आत्या आहे हे तुला आत्ताच कळलंय. त्यामुळे ती असली काय नसली काय फरक पडतो? म्हणजे आय एम सॉरी नेत्रा, पण तू आता इंद्राणीला विसर. ती आता आपल्या नजरेलाही पडणार नाही. इंद्राणी हा विषय कायमचा संपला आपल्या घरातून. घाबरू नकोस. मी तिच्या जेवाचं काही बरं वाईट केलं नाहीये. तिला फक्त धमकावलंय. पण ती आता कधी या घरात येणार नाही. बाबा, मला हे अजिबात पटलेलं नाही. हे असं करायला नको होतं तुम्ही. असं करायला नको होतं म्हणजे? अहो, तुम्ही खूप घाई केली. काहीतरी वेगळा मार्ग काढता आला असता आपल्याला. घाई केली?
मग बाबांचा काही जीव जायची वाट बघायची होती मी? बाबा पण हे सगळंच हे बघ अद्वैत, काय चूक काय बरोबर हे मला माहिती नाही. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. नेत्रा, तुलाही माहिती आहे इंद्राणी हा विषय कायमचा निकाली काढणं गरजेचं होतं. मी तेच केलंय. मला ते ह्या विषयावर आपल्या घरात चर्चा नको आहे. सॉरी. काय झालं? असं वागतेय जसं त्या मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलंय. काय होतंय नक्की? आई अगं काही नाही, इंद्राणी मॅडम सकाळपासून घरी नव्हत्या आणि फोनही लागत नव्हता त्यांचा, म्हणून नेत्राला टेन्शन आलं होतं. बाकी काही नाही. नेत्रा, काळजी घे. येतो मी. आई येतो. आता वेळ आली, मोठा घाव घालायलाच हवा. नेत्रावर विश्वास बसायला लागला होता ना तुझा. ऐक नेत्राचे प्रताप, जाऊ दे, या घरात काय चाललंय मला कोणी सांगणारच नाहीये. आई मी तुला सांगतो, तुम्हाला वचन दे, तू कोणाला काहीच सांगणार नाहीस. ते मी नाही सांगणार कोणाला, खरंच. बाबांनी इंद्राणीचा बंदोबस्त करायला सांगितलाय काही माणसांना. बंदोबस्त म्हणजे? इंद्राणीने हे घर सोडून जावं म्हणून काही माणसांना इंद्राणीला धमकवायला सांगितलंय बाबांनी. बापरे, पण का आणि कुणाकुणाला माहितीये? नेत्राला माहितीये? नेत्राला माहितीये सगळं. अशीच असतात नाती, दगा देणारी, घात करणारी, फसवणारी. माझ्या आई बरोबर हेच झालं आणि आता माझ्या बरोबरही हेच होत आहे. नकोय मला ही अशी नाती. नकोय, कुणीही नकोय मला.